करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे। लाठीचार्ज का केला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या, विद्यार्थी दहशतवादी आहेत का, संसदेत प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल। विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा, सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी। विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही, महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश। खासदार कंगना रनौतकडून जेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख। नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत। सीजेपी आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली। कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्यानं घेत नाहीत, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका। तर कंगनानं बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं, सीजेपी आंदोलनातील रिया अहिरचं हे प्रत्युत्तर। पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा। शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवार यांचं उत्तर। शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचं तुटवडं नको, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। विनाकारण घराबाहेर पडू नका, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार। अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानं सगळा प्रकार समोर। 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल।